हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 9 मॅथमॅटिक्स मधील ट्रिगॉनमेट्री हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना ह्या चॅप्टर बद्दल फार भीती असते की ह्याच्या आधी असे कुठले फॉर्म्युले मी बघितले नव्हते आणि ह्या चॅप्टर मध्ये अचानक खूप सारे रेशोज आहेत, खूप सारे फॉर्म्युलेज आहेत, खूप साऱ्या अँगलच्या व्हॅल्यूजही आहेत. मग ते आम्ही कसं लक्षात ठेवायचं, हे तुमच्या मनामध्ये बराच ह्याच्याबद्दल गोंधळ नक्की सुरू असतो. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इझी मेथडने हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये लर्न करायची काहीच गरज नाही. फक्त छोट्या-छोट्या तुमच्या ट्रिक्स आहेत, त्या फक्त तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये फॉलो केल्या पाहिजेत. आणि हा चॅप्टर तर खूप युजफुल आहे. कारण 10th स्टँडर्डमध्ये ह्याचाच थोडासा एक्सटेंडेड पार्ट म्हणून आपल्याला 10th मध्येही हा चॅप्टर येणार आहे. त्यामुळे 9th मध्ये हा चॅप्टर कव्हर होणं, क्लिअर होणं हे खूपच गरजेचं आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण हा चॅप्टर स्टार्ट करूया. ट्रिगोनोमेट्री म्हणजे काय आधी मी तुम्हाला सांगते. ट्रिगोनोमेट्री म्हणजे म्हणजे 3, गॉना म्हणजे साइड्स आणि मेट्री म्हणजे मेजर, म्हणजे 3 साइड असलेल्या अशा फिगरचं आपल्या इथं फक्त मेजरमेंट करायचं आहे. आता 3 साइड म्हणजे काय, आपला डेफिनेटली ट्रायंगल झाला. जसं पायथागोरस आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करतो, तसं सिमिलरली आपण इथे ट्रिगोनोमेट्री ही आपण राईट अँगल ट्रायंगल मध्येच यूज करतो. त्यासाठी आता मी काय करते, पहिला एक ट्रायंगल ड्रॉ करून घेते. तर बघा मी ते ए बी सी हा एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता समजा मी अँगल ए ला थिटा देते. ओके. आता जे अँगल्स असतात, आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असतो, रिमेनिंग 2 अँगल्स हे अक्यूट अँगल्स असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याला थिटा, अल्फा, बीटा, गॅमा ह्यापैकी कोणत्याही लेटरने तुम्ही त्याला डिनोट करू शकता. अल्फा, बीटा, गॅमा किंवा थिटा ह्यापैकी कोणत्याही लेटरने तुम्ही ह्याला डिनोट करू शकता. आता बघा अँगल ए इथं मी थिटा दिलेला आहे. ओके. आता सगळ्यात आधी आपण ट्रिगोनोमेट्री मध्ये पहिला आपला फॉर्म्युला बघतो, तो असतो साइन थिटा. आता साइन थिटा म्हणजे काय, आता परत आपण फिगर कडे जाऊया. थिटा, थिटाच्या समोरील बाजू कोण आहे, त्याला आपण काय म्हणतो, अपोजिट साइड. समोरील बाजू, थिटाच्या समोर असणारी बाजू ही कोण असते, आपली अपोजिट साइड असते. आणि थिटाच्या लगतची बाजू, तिलाच आपण काय म्हणतो, ऍडजसंट साइड म्हणतो. ओके. आणि 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते त्याला आपण म्हणतो हायपोटेनियस. ओके. आता जो तुमचा साइन थिटा आहे, साइन थिटा काय असतो आपला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन थिटा काय असतो आपला, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे आता हे थिटाच्या समोरील साइड कोणती झाली, बीसी झाली. मग त्यासाठी इथे मी आधी लिहून घेते. साइन थिटाचा आपला फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस. मग आता ह्या साइन थिटाच्या समोरील बाजू, साइन थिटाच्या समोरील बाजू व साइड ऑफ अँगल ए इथं तुम्ही लिहिलं तरीही चालेल. ती कोणती आहे, बीसी. आणि हायपोटेनियस कोण आहे आपला, एसी आहे. ओके. म्हणजे तुमचं साइन थिटा काय झाला इथे, बीसी अपॉन एसी, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस साइड. ओके. त्याचबरोबर आपल्या ह्याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला आपण बघतो, कॉस थिटा. आता पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त ह्या दोनच व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या दोन व्हॅल्यूच्या अनुसरून आपण पूर्ण चॅप्टर डेफिनेटली कव्हर करू शकतो. आता कॉस थिटा काय आहे बघा, कॉस थिटाची व्हॅल्यू असते ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. इथे मी लिहिते ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस अँगल ए अपॉन हायपोटेनियस. आता अँगल ए ची ऍडजसंट साइड कोण आहे, ए बी आहे. म्हणजे तुमचा कॉस काय झाला इथे, कॉस थिटा तुम्हाला इथे मिळाला ए बी अपॉन एसी. ओके. पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त हे दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला असतो आपला टॅन थिटा. थर्ड रेशो काय आपला, टॅन थिटा. टॅन थिटा हा रेशो कोणाचा आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा काय आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे नक्कीच लक्षात ठेवायचं. ओके. मग आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू याच्यामध्ये लिहा तुम्ही अपोजिट साइड अपॉन
अँगल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे कोण झाला आपला साइन थिटा आणि कॉस थिटा काय असणार आहे आपला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस हायपोटेनियस. मग आता बघा इथे हायपोटेनियस हायपोटेनियस गेट कॅन्सल झाले का म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याचा फॉर्म्युला काय बनला आपला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजेच तुमचा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय बनला इथे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता ही व्हॅल्यू कोणाची आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा हे लक्षातच ठेवायचं. त्याचबरोबर दुसरा फोर्थ आपल्याकडे येतो प्रॉपर्टी कॉट थिटा. ओके आपल्याला ह्या वर्षी टेक्स्टबुक मध्ये कॉट थिटा साइन सेक थिटा कोसेक थिटा ह्याचं काही प्रूफ दिलेलं नाहीये पण तरीही या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला हे येणार आहे तिथं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये त्यामुळे आताच इथं क्लिअर झालेलं चांगलं असतं. कॉट थिटा हा नेहमी लक्षात ठेवायचा. कॉट थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. कॉट थिटा काय आहे टॅन थिटाचा रेसिप्रोकल आहे म्हणजेच याला आपण असंही लिहू शकतो कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजेच तुमची कॉट थिटाची व्हॅल्यू काय बनेल बघा साइन थिटा टॅन थिटाचे रेसिप्रोकल घ्यायचं आहे म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन ऍडजसंट साइड ऑफ अँगल ए अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल ए झाला. अपोजिट साइड ऑफ अँगल ए. मग आता ऍडजसंट साइड कोणती आहे ए बी आहे. अपोजिट साइड कोणती आहे बीसी आहे. म्हणजे तुमचा इथे कॉट थिटा काय बनला ए बी अपॉन बीसी. हे अशा पद्धतीचे फक्त फॉर्म्युला बनवायचे आहेत. सिमिलरली सेक थिटा आता कॉट थिटा नंतर फिफ्थ वन येतो सेक थिटा. हा सेक थिटा जो आहे हा कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे म्हणजे जी कॉसची व्हॅल्यू कॉस आहे त्याचा फक्त रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे सेक थिटा तुम्हाला मिळतो 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटाची इथे तुम्हाला व्हॅल्यू मिळते हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड म्हणजे तुमचा सेक थिटा काय मिळाला इथे हायपोटेनस कोण आहे आपला एसी ऍडजसंट आहे आपला ए बी म्हणजे तुमचा सेक थिटा इथे झाला ए बी एसी अपॉन ए बी. ओके त्यानंतर नेक्स्ट सिक्स्थ वाला फॉर्म्युला आहे सेक थिटा. सिक्स्थ रेशो आपला म्हणते तो आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असतो रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. लक्षात ठेवायचं बघा पहिला फक्त आपण दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवले आहेत एक आहे साइन थिटा एक आहे कॉस थिटा. साइन थिटा म्हणजे काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. त्यानुसार आपण बनवलं टॅन थिटा. टॅन थिटा काय असतो साइन थिटा आणि कॉस थिटाचा रेशो आहे त्यानुसार तो बनला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. कॉट थिटा काय आहे हा टॅन थिटाचा रेसिप्रोकल आहे त्यामुळे जी टॅनची चा फॉर्म्युला त्याचा फक्त आपण रेसिप्रोकल घेतला. त्याचबरोबर सेक थिटा आपला काय बनलेला आहे सेक थिटा आपला काय असतो रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा त्यामुळे सेक थिटा तुमचा बनला हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. तसाच सिक्स्थ वाला आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा जो असतो हा आपला असतो 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला बनेल कोसेक थिटा इज इक्वल टू आपण घेणार रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा म्हणजेच काय बनेल तो हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. म्हणजेच आता इथे हायपोटेनियस कोण आहे एसी आहे आणि त्याची अपोजिट साइड म्हणजे बीसी झाली. यालाच आपण काय म्हणणार एसी अपॉन बीसी. हे असे 6 आपल्याला रेशोज ट्रिगोनोमेट्रिक रेशो इथे दिलेले आहेत. तर ते फक्त आपण 2 फॉर्म्युले लक्षात ठेवणार साइन आणि कॉस त्याच्या आधारावर आपण हे 6 फॉर्म्युले बनवलेले आहेत. लक्षातच ठेवायचं आहे टॅन थिटा काय आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा असतो आपला 1 अपॉन टॅन थिटा म्हणजेच तो कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा म्हणजे तो 1 अपॉन कॉस थिटा झाला. त्याचबरोबर कोसेक थिटा जो आहे हा ही 1 अपॉन साइन थिटा आणि त्यानुसार आपण हे सगळे फॉर्म्युले बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये लर्न करायची काही गरज नाही फक्त लक्षात ठेवायचं हे 2 फॉर्म्युले आणि ह्या नुसार आपल्याला पूर्ण सगळे फॉर्म्युले बनवता येतात. त्याचबरोबर जे अँगल वगैरे आहेत तेही आपण ह्याच्या बेसवर काढू शकतो. ओके त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट येतो आपल्याला आता सिमिलरली
आता परत एक मी ते राईट अँगल ट्रायंगल काढते. आता बघा परत मी एक ट्रायंगल घेते इथे. आता आपण जे फॉर्म्युले बनवले ते आहेत आपले सगळे साइन थिटा कॉस थिटा साठी बनवले. आता बघा सिमिलरली जर ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि मी काय करते आता मगाशी घेतल्यानुसार अँगल ए ला आपण थिटा कन्सिडर केला. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, म्हणजे ए थिटा आहे, बी तुमचा काही 90 आहे, म्हणजे रिमेनिंग जो अँगल असणार आहे सी तो किती येणार तुमचा बघा थिटा प्लस 90 प्लस सी, म्हणजे सी जो तुमचा अँगल आहे 180 मायनस 90 90 मायनस थिटा, म्हणजे हा जो तुमचा अँगल असणार आहे हा 90 मायनस थिटा असणार आहे. ओके, आता आपण फॉर्म्युले बघितल्यानुसार ह्याच्यामध्ये साइन थिटाची साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे अपोजिट साइड. आता ह्या थिटाची समोरील बाजू कोण आहे बीसी आहे, म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस इथं आहे आपला एसी आहे. बरोबर, तसं सिमिलरली आता आपण काय करणार आहोत साइन थिटा साइन 90 मायनस थिटा. आता ह्याच्यामध्ये साइन 90 मायनस थिटा, आता हा आपण इथे ह्याचा विचार नाही करणार, ह्याला मी थोडस इरेज करते. आता साइन 90 मायनस थिटा म्हणजे आपण कोणता फॉर्म अँगल कन्सिडर करणार सी वाला. आता ह्याच्या अपोजिट साइड म्हणजे कोण आली तुमची एबी आली. बरोबर, म्हणजे साइन 90 मध्ये एबी अपॉन एसी आला का. हे 90 मायनस थिटाची अपोजिट साइड आपली एबी आहे आणि हायपोटेनियस आपला एसी आहे, त्याच्यामुळे मी त्याला लिहिले एबी अपॉन एसी. आता सिमिलरली कॉस थिटा आपला किती आहे कॉस थिटा काय असतो ऍडजस्टंट साइड, म्हणजे ह्याची एबी काय झाली ऍडजस्टंट साइड झाली, ह्याला मी घेतला एबी अपॉन एसी केला ऍडजस्ट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, आता ह्याला मी इथे इक्वेशन नंबर 1 देते, ह्याला 2 देते, ह्याला इथे 3 देते. आता त्याचबरोबर कॉस 90 मायनस थिटा, आता कॉस 90 मायनस थिटा काय येणार आहे बघा कॉस 90 मायनस थिटा, म्हणजे आपण आता कोणता अँगल कन्सिडर करणार हा वाला. आता ह्याच्या अपोजिट कॉस आहे ना ऍडजस्टंट साइड, म्हणजे कोणती आली तुमची कॉस 90 मायनस थिटाची ऍडजस्टंट साइड कोण आहे बीसी आहे. म्हणजे इथे झालं बीसी अपॉन एसी, ह्याला मी दिले नंबर 4. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे बघा कॉस थिटा इज इक्वल टू सॉरी साइन थिटा इज इक्वल टू बीसी अपॉन एसी आहे. बरोबर, आणि कॉस थिटाची जी व्हॅल्यू आली आहे ती पण आपली बीसी अपॉन एसी आलेली आहे, म्हणजेच फ्रॉम 1 and 4 आपल्याला साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा घेता येईल का येईल का बघा दोघांची व्हॅल्यू सेम येते, म्हणजेच काय आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा झाला. सिमिलरली आता दुसरा विचार करायला गेला तर हेही बघा आपल्या इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये साइन 90 मायनस थिटा एबी अपॉन एसी आहे, सिमिलरली कॉस थिटा ही आपला एबी अपॉन एसी आहे, म्हणजेच फ्रॉम 2 and 3 आपल्याला अजून एक रेशो मिळाला, तो काय आहे कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. समजला. आता तसं सिमिलरली आता आपण काय करूया टॅन साठी पण ट्राय करूया. तर टॅन थिटा आपला काय असणार आहे टॅनचा फॉर्म्युला आपला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आता ह्या थिटाची अपोजिट साइड कोण आहे बीसी आहे आणि ऍडजस्टंट साइड आहे आपली एबी आहे. ओके, आता ह्याला मी 5 देते. सिमिलरली आता टॅन 90 मायनस थिटा ही बघूया. 90 मायनस थिटा कोणता आहे हा 90 मायनस थिटा आहे. आता त्याची अपोजिट साइड कोण आहे बीसी, ऍडजस्टंट साइड आहे एबी, सॉरी एबी अपॉन बीसी झाला, एबी अपॉन बीसी झाला. आता ह्याला मी देते इक्वेशन नंबर 6 देते. आता 5 आणि 6 मध्ये बघा मला जे टॅन थिटा आहे त्याचा जे टॅन 90 मायनस थिटा आहे हा रेसिप्रोकल मिळालाय का एक्झॅक्ट उलटी व्हॅल्यू मिळाली रेसिप्रोकल मिळालेला आहे, म्हणजेच ह्याला आपण असं लिहू शकतो का टॅन थिटा मल्टिप्लाय बाय टॅन 90 मायनस थिटा करूया बघूया किती आन्सर येतं बघा बीसी अपॉन ए बी मल्टिप्लाय बाय ए बी अपॉन बीसी करूया
म्हणजे ए बी गेट कॅन्सल, BC ऑल्सो गेट कॅन्सल, राहिला फक्त 1. म्हणजेच तुमचा टॅन थिटा इथे 1/tan90 - येऊ शकतो का? बघा, हा इकडे अपोजिट साईडला गेला तर डिवाइडला जाईल. म्हणजेच तुम्हाला तिसरा फॉर्म्युला काय मिळाला? tan थिटा इज इक्वल टू 1/tan90 - समजला? साइन थिटा आपल्याला कसा मिळाला? साइन थिटा आपल्याला मिळाला cos 90 - cos थिटा मिळाला आपल्याला 90 sin 90 - आणि tan थिटा आपल्याला मिळालेला आहे 1/tan90 - हे अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट, आता जर समजा आपल्याला दिलेले आहेत व्हॅल्यू एक राईट अँगल ट्रायंगल घेते इथे मी. आता मी इथे राईट अँगल ट्रायंगल घेतला. आता इथे मी PQR असं काहीतरी राईट अँगल ट्रायंगल देते. ओके. तर आता हा आपला समजा थिटा आहे. मला क्वेश्चन दिलेला आहे इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आणि साइन थिटा जो आपला दिलेला आहे तो दिलेला आहे मला 5/13 आणि मला फाइंड करायचं आहे cos थिटा अँड tan थिटा. बघा, मला काय फाइंड आउट करायचं आहे? cos थिटा आणि tan थिटा. दिलेलं काय आहे? फक्त मला साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. बाकी मला ह्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू दिलेली नाहीये. म्हणजे फक्त इन ट्रायंगल PQR मला थिटा दिलेला आहे फक्त आणि साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. तर साइन थिटा जो असतो आपला हा काय असतो? अपोजिट साइड आपण हायपोटेनियस असतो, बरोबर. आणि तो पण आपल्याला इथे रेशो मध्ये दिलेला आहे. म्हणजेच आपण आधी काय लिहून घेऊ इथे? इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री दिलेला आहे आणि अँगल Q आपल्या इथे 90 डिग्री दिलेला आहे. ओके. आणि फक्त साइन थिटा आपल्याला इथे दिलेला आहे 5/13. म्हणजे आपण इथं असं करू शकतो का? लेट द रेशो बी के. म्हणजेच इथं करा लेट द रेशो बी के. ओके. हे घेतला. म्हणजे आता तुमचा साइन थिटाचा फॉर्म्युला काय असणार आहे? अपोजिट साइड आपण हायपोटेनियस, म्हणजेच तुमचा QR अपॉन PR हा असणार आहे. हा किती आहे? 5/13. म्हणजेच तुमचा इथे QR इज इक्वल टू किती मिळाला? 5K. आणि QR इज इक्वल टू मिळाला 5K आणि PR आपल्याला इथे मिळाला 13K. ओके. तर आता काय करणार बघा आपण? म्हणजे आपल्याला QR ची व्हॅल्यू इथे किती मिळाली? 5K. PR ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 13K. ओके. आता कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर दोन आपल्याला साइडची व्हॅल्यू साइड्स दिलेल्या असतील तर रिमेनिंग साइड आपण पायथागोरसचा थेरम यूज करून फाइंड आउट करू शकतो. मग इथेही सेम मेथड करणार आपण युजिंग पायथागोरस थेरम. युजिंग पायथागोरस थेरम बघा काय मिळेल? पायथागोरस थेरम आपला काय आहे? हायपोटेनियस स्क्वेअर प्लस वन साइड स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर आहे. हायपोटेनियस आपल्याला दिलेला आहे 13. मी ते घेणार आपण 13K होल ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. फक्त 13K चा स्क्वेअर करायचा नाही. त्याचा मिनिंग असतो जे आपण 13K स्क्वेअर असं लिहितो, याचा अर्थ असतो फक्त स्क्वेअर हा Kचा आहे 13चा नाही. त्याच्यामुळे 13K होल ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. तसंच आपल्याला PQ दिलेला नाहीये. PQ आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. का? कारण आपल्याला cos थिटा काय असतो? ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनियस असतो. मग त्यासाठी आपल्याला PQ फाइंड आउट करावा लागणार आहे. आणि QR आपल्याला दिलेला आहे 5K होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग आता बघा 13चा स्क्वेअर किती आहे? 169K स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5 स्क्वेअर म्हणजे 25K स्क्वेअर. 169K स्क्वेअर मायनस 25K स्क्वेअर करा इज इक्वल टू PQ स्क्वेअर. म्हणजेच इथे मिळाला तुम्हाला 144K स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड केला तर PQ तुम्हाला मिळतो 12K.
म्हणजे बघा ह्यानुसार आपल्याला इथे 12K ची ह्याची व्हॅल्यू मिळाली का? आता कॉस थिटाचा आपला फॉर्म्युला काय आहे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुट करा. ऍडजस्टंट साइड कोणती आहे आपली? PQ आहे. इथे लिहा ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल P आहे. ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल P, कारण P चीच व्हॅल्यू आपल्याला थिटा दिलेली आहे आणि हायपोटेनियस. बघा किती झाला? हायपोटेनियस आपला आहे 13K आणि ऍडजस्टंट साइड आहे आपली 12K. मग के गेट कॅन्सल, तुम्हाला कॉस थिटाचा व्हॅल्यू मिळाली 12/13 झाला. सिमिलरली आपण टॅन फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला टॅनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर कसं करणार? आपल्याला टॅनचा फॉर्म्युला काय आहे? टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. इथे लिहा अपोजिट साइड अपॉन साइड ऑफ अँगल P अपॉन ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल P. म्हणजे आता P ची अपोजिट साइड कोण आहे? QR आहे आणि ऍडजस्टंट साइड आहे आपली PQ. म्हणजेच 5K अपॉन 12K. के गेट कॅन्सल, तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 5/12. म्हणजे इथे तुम्हाला टॅनची व्हॅल्यू मिळाली 5/12. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचे असतात आपल्याला. कोणताही क्वेश्चन अशा टाईपचा आला, व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतील, फक्त त्याला आपण पहिला लेट द रेशो बी के करणार आणि साइड अझूम करून पायथागोरस थेरम यूज करून जी रिमेनिंग साइड आहे ही साइड आपण फाइंड आउट करणार आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग तिथे कोणताही नंबर येऊ दे, कोणतीही व्हॅल्यू दे, आपल्याला ह्याच मेथडनी फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता ह्यामध्ये आपला एक नेक्स्ट पार्ट एक आपल्याला येतो, अँगल. ह्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट एक येतो अँगल. आता ते अँगल कसे करायचे ते पण आज आपण ह्याच्यामध्ये बघूया. आता बघा आपल्याला ट्रायंगल चॅप्टर मध्ये ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत की 30 डिग्रीच्या जे अपोजिट साइड असते ही काय असते? अपोजिट साइड ऑफ अँगल 30 डिग्रीज, हाफ ऑफ द हायपोटेनियस. हे सगळं आपण शिकलेलं आहोत ट्रायंगल मध्ये. तसंच 60 डिग्रीचा आपण बघितलेला आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल 60 इज स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ऑफ द हायपोटेनियस. हे सगळे आपण थेरम ऑलरेडी बघितलेले आहेत. तर ह्या सगळ्या थेरमचा यूज आपण हे फंक्शन्स च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी करणार आहोत. ओके. तर आता परत मी एक राईट अँगल ट्रायंगल काढते. आता ह्याच्यामध्ये मी परत इथे नाव देते ABC. एक राईट अँगल ट्रायंगल आहे आपला. ओके. आता मला 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ह्याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ओके. तर आता मी ए ला ना 30 डिग्री कन्सिडर करते. ए ला काय करते? 30 डिग्री कन्सिडर करते. ओके. आणि आता जर मी समजूया की माझ्याकडे AC जो आहे हा ए दिलेला आहे. AC किती आहे आपला? ए आहे. तर BC किती असेल आपला? हा असणार आहे आपला 1/2A. काय असणार आहे? 1/2A. का 1/2A? आपल्याकडे फॉर्म्युला थेरम आहे, अपोजिट साइड ऑफ अँगल 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे आपला हायपोटेनियस ए आहे, तर हा किती झाला तुमचा? 2A झाला. ओके. आता हा 90 आहे, हा 30 आहे. तर हा जो रिमेनिंग अँगल असणार आहे तो डेफिनेटली तुमचा किती डिग्री असणार आहे? 60 डिग्री असणार आहे. आणि 60 डिग्रीचा आपल्याकडे काय थेरम होता? 60 डिग्रीच्या अपोजिटची जी साइड असते ही किती असते? स्क्वेअर रूट ऑफ 3/2 टाइम्स. म्हणजे हा ए आहे, हा तर 1/2 झाला. मग हा तुमचा काय येणार आहे? 2 टाइम्स ऑफ ए झाला. समजला? हे फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. का? मी अजून कोणाला केलेलं आहे? ए. हायपोटेनियस AC ला मी ए अजून केलेला आहे. त्याच्यामुळे आपला BC किती आला? 1/2A. का 1/2 आला? अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हा आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला थेरम आहे.
त्या थेरमनुसार मला इथे हा काय मिळाला 1/2a हाफ ऑफ द ए मिळाला. तसं सिमिलरली हा किती मिळाला √3/2 इंटू ए मिळाला. ओके. तर आपल्याला अजून सोप्या पद्धतीने लिहायचं असेल तर त्याला ह्याला तुम्ही 2a लिहा म्हणजे हा तुम्हाला a मिळेल आणि हा तुम्हाला इथे √3 इंटू ए असंही मिळेल. ओके. त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. असं करा चालेल. मी 2a कन्सिडर केला म्हणजे हा तुमचा ए झाला. हा सिंपल मेथडने म्हणजे आपले कॅल्क्युलेशन थोडेसे कमी येतील. आता sin 30 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिला आपण काय करूया sin 0 करूया. हा sin 30 करूया आधी म्हणजे तुम्हाला सांगेन. आता मला फाइंड आउट करायचं आहे sin 30 डिग्री. आता sin 30 म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आहे. म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल 30 अपोजिट साइड ऑफ अँगल 30 कोण आहे अँगल ए आहे. आपण इथे घेतला मी हायपोटेनियस घेतला. ओके. आता sin 30 अपॉन हायपोटेनियस म्हणजे बीसी अपॉन AB झाला का बघा. सॉरी बीसी अपॉन AC. हा किती आहे आपला ए आहे आणि ह्याला मी 2a घेतला आहे. ए गेट कॅन्सल म्हणजे sin 30 ची आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली 1/2 मिळाली का. इथे मी लिहिते therefore sin 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. ओके. तसंच सिमिलरली sin 60 पण आपण बघूया. sin 60 डिग्री किती असणार आहे sin 60 म्हणजे कोण झाला 60 च्या अपोजिट साइड म्हणजे 60 कोण आहे सी अँगल आहे म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री डिवायडेड बाय हायपोटेनियस झाला. म्हणजेच आता इथे अपोजिट साइड अँगल सी च्या अपोजिट साइड कोण आहे ए बी आहे आणि हायपोटेनियस म्हणजे आपला ऍज युजुअल एसी आला. ए बी आपण आता 30 60 90 थेरम नुसार ए बी आपल्याकडे आला होता √3a आणि एसी आपण काय घेतला होता 2a घेतला. ए कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली √3/2 म्हणजेच तुमची sin 60 ची व्हॅल्यू किती आली √3/2 झाली. ह्याला केले मी बॉक्स. फक्त ह्याच्यामध्ये आपण काय यूज केला sin 30 60 90 हा वाला थेरम यूज केला आणि ह्या वाले फाइंड आउट केला. आता सिमिलरली मला काय करायचं आहे sin 90 करायचे आहे. sin 90 आता sin 90 च्या समोरील साइड अपोजिट साइड कोण आहे डेफिनेटली हायपोटेनियसच आहे. एसी केले आणि हायपोटेनियस कोण आहे हायपोटेनियस पण एसीच आहे म्हणजे एसी एसी गेट कॅन्सल आन्सर इज 1 म्हणजे तुमचा sin 90 किती आला इज इक्वल टू 1 आला. समजला म्हणजे ह्याच्यानुसार आपल्याला sin 30 sin 60 आणि sin 90 ह्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या. तसंच सिमिलरली आता कॉस ची व्हॅल्यू करूया. आता बघा कॉस आपला थिटा आपण मगाशी काय बघितला होता कॉस थिटाचा रेशो आपण काय बघितला होता इथे लिहिते मी कॉस थिटा काय बघितला होता sin 90 मायनस थिटा. दोघं इक्वल आहेत का येस आहेत. मग ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण कॉस्टची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच बघा तुम्हाला कॉस 30 फाइंड आउट करायचं आहे. तर कसा मिळेल तुम्हाला तुम्हाला आता sin 90 मायनस 30 करावा लागेल म्हणजे sin 90 मायनस 30 किती झाला 60 झाला. ओके म्हणजे sin 60 तुम्ही आता किती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे √3/2 म्हणजे तुमचा cos 30 किती झाला √3/2 झाला. समजला. अशा पद्धतीचेच आता परत cos 60 करायचं आहे आपल्याला. cos 60 कसं करणार आपण sin 90 मायनस थिटा म्हणजे 90 मायनस 60 आला म्हणजे sin 30 आला. sin 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे. ही 1/2 व्हॅल्यू कोणाची झाली cos 30 ची झाली. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. आता सिमिलरली परत अजून एक करूया आपण cos 0 किती येतं बघा cos 0 म्हणजे काय असणार आहे sin
कॉस 0 आपला कसा असणार आहे, साइन 90 मायनस 0. मग साइन 0 किती होता आपला, 1 आहे. सॉरी, साइन 90 1 आहे. म्हणजे तुमचा इथे कॉस थिटा किती, कॉस 0 किती मिळाला आपल्याला, 1 मिळाला. हे समजला. तसं सिमिलरली आता कॉस 90 करू आपण. कॉस 90 किती आहे, साइन 90 मायनस 90. आता साइन 90 मायनस 90 किती येणार आहे, 0. आता साइन 0 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आय थिंक सो नाहीये. साइन 0 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली नाहीये. तर पहिला आपण साइन 0 पण सांगूया. साइन 0 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. साइन 0 ची व्हॅल्यू ही 0च असते. ओके, साइन 0 ची व्हॅल्यू ही 0च असते, कारण 0 वाला कुठलाही इथे अँगल नाहीये, त्याच्यामुळे साइन 0 ची व्हॅल्यू ही 0च असते. पण कॉस 90 ची व्हॅल्यू 0 नसते. सॉरी, कॉस 0 ची व्हॅल्यू 0 नसते का, साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा आहे. त्यामुळे कॉस थिटा 0 इज इक्वल टू 1 आहे. आता कॉस 90 किती आला इथे, 90 मायनस 90 कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे तुम्हाला इथे कॉस 90 ची व्हॅल्यू मिळाली, इथे 1 मिळाली. ओके, आणि साइन 0 ची व्हॅल्यू ही 0च असते, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, ह्याच्यामध्ये फक्त आपण सिंपल फॉर्म्युला वापरलेला आहे, एक थेरम 30 60 90. त्यानुसार आपण हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 2 रिलेशन वापरलेले आहेत. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. ओके, ह्या 2 फॉर्म्युल्याचा फक्त आपण ह्याच्यामध्ये यूज करून हे सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, आता त्याच्यामध्ये अजून नेक्स्ट येतो कॉस 45 राहिला, आता साइन 45 राहिला. 0 आपण फाइंड आउट केला, 30 फाइंड आउट केला, 60 फाइंड आउट केला, इनफॅक्ट 90 फाइंड आउट केला. फक्त राहिला आता तुमचा 45. आता 45 चा थेरम आपल्याकडे आहे. कॉस 45 45 90 डिग्री, एक अँगल 45 असेल तर डेफिनेटली दुसरा अँगल सुद्धा काय असतो, 45 असतो. त्याला आपण काय म्हणतो, आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. एक 90 आहे आणि रिमेनिंग 2 तुमचे 45 डिग्रीचे असतात. मग आता 45 45 90 डिग्रीचा आपला थेरम काय सांगतो, अपोजिट साइड इज अ 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. अपोजिट साइड ऑफ हायपोटेनियस इज opposite side of angle 45 degree is 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस झाले आहे. मग त्यानुसार इथे 30 60 45 45 डिग्रीचा थेरम यूज करून आपण साइन 45 आणि कॉस 45 पण फाइंड आउट करू शकतो. आता इथे बघा, परत मी ABC देते इथे. आता हा एक 45 आहे, तर रिमेनिंग पण तुमचा इथे हा 45 डिग्रीच असणार आहे. तर तुमचा साइन 45 किती येणार आता सिमिलरली बघा, अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री, म्हणजे ही असू दे किंवा ही, दोन्ही साइड अपोजिट साइड ऑफ अँगल 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस आहेत. म्हणजे हा जर तुमचा ए असेल तर हा 1/√2 ए कन्सिडर करतो आपण. ओके, मग त्यापेक्षा आपण काय करूया, ह्याला ए घ्या. हा असं असतो ना, √2 टाइम्स ऑफ ए. मग आपण काय करूया, √2 ए करूया. ह्याला काय करूया आपण, ए ए, हा तुमचा झाला √2 ए. ओके, तर तुम्ही हा क्रॉस चेक हे करू शकता. पायथागोरस थेरम नुसार सुद्धा तुम्ही ह्याला √2 ए करू शकता. ओके, तर हा ए आहे, हा √2 ए झाला. आता साइन 45 काय असणार आहे, अपोजिट साइड आपण हायपोटेनियस. मग कोणतीही घ्या अपोजिट साइड. मी बीसी घेते, आपण एसी घेतला. बीसी तुमचा आहे ए, एसी आहे आपला √2 अपॉन ए. ए कॅन्सल, म्हणजे ह्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/√2. ओके, सिमिलरली कॉस 45 तुम्ही अँगलचा फॉर्म्युला यूज करा किंवा अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड, तसंही ते केलं तरी चालतं किंवा ह्या मेथडने केलं तरीही चालतं. कोणती इझी वाटते ती मेथड तुम्ही इथे अप्लाय करू शकता. साइन आणि कॉसचे फॉर्म्युलेज फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मेथडनी करू शकता. मला ही मेथड इझी वाटते म्हणून मी तुम्हाला ह्या मेथडनी सांगितलेलं आहे. तर साइन 90 मायनस 45, साइन 45 झाला. साइन 45 किती असतो, 1/√2. म्हणजे तुमचा कॉस 45 पण किती मिळाला आपल्याला, 1/√2 मिळालेला आहे. अशा पद्धतीनेच फक्त आपल्याला ह्याचे अँगल सगळे फाइंड आउट करायचे आहेत. समजलं, फक्त कॉस आणि साइनची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, बाकीचे सगळे आपल्याला व्हॅल्यूज ह्याच्या फाइंड आउट करता येतात. आता ह्याचा एक सिम्पलेस्ट फॉर्म मी तुम्हाला सांगते, लक्षात कसा ठेवायचा हा.
एक मी टेबल आधी ड्रॉ करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही ह्या पद्धतीने कोणत्याही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. मग ते साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक सगळ्याच व्हॅल्यू तुम्ही ह्याच्यामध्ये आरामात फाइंड आउट करू शकता. ही फक्त ट्रिक लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही डेफिनेटली फाइंड आउट करू शकता. इथे आपल्याला इथे अँगल्स घेऊया. इथे आपण अँगल्स घ्या आणि इथे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज घेऊ आपण. ट्रिगोनोमेट्रिक रेशोज घेतले आपण इथे. फंक्शन असे घेतलं तरी चालेल. आता पहिला अँगल 0 डिग्री घ्या, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. ओके. आता सगळ्यात आधी आपण इथे लक्षात ठेवूया, आपण साइन 0 किती घेतला होता? 0. साइन 30 डिग्री आपण घेतला होता 1/2. साइन आपला 45 आपण आता फाइंड आउट केला आहे 1/√2. त्याप्रमाणे कॉस ही लक्षात ठेवूया. सॉरी, साइन 60 डिग्री आपण इथे घेतला √3/2 आणि साइन 90 आपला आला होता 1. ओके. ह्या फक्त एवढ्याच व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या, बाकी पूर्ण ते आपल्याला टेबल बनवता येतो. तर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता साइन 0 किती होता आपला? 0. आता मग अशी आपण हे सगळं फाइंड आउट केलेलं आहे. साइन 30 1/2, कॉस 45 1/√2, √3/2 आणि हा 1. ओके. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केल्यात. आता कॉसच्या व्हॅल्यू काय असतात? साइनच्या सगळ्या उलट दिशेने ह्याच्या व्हॅल्यू लिहित जायच्या. म्हणजे साइन 0 90 असतो, तो कॉस 0 असतो. असं सगळं उलटा उलटा लिहित जायचा. म्हणजे साइन तुमचा 90 आहे, तो माझा कॉस 0 असणार आहे. मग अशा आपण बघितले 90 मायनस थिटा. अशा पद्धतीने आपण सगळ्या कॉसच्या व्हॅल्यू लिहिणार. म्हणजे साइन 90 म्हणजे इज इक्वल टू कॉस 0 आहे. सिमिलरली साइन 60 म्हणजे कॉस 30, कॉस 45 इज इक्वल टू साइन 45 आपण आताच फाइंड आउट केलेला आहे. साइन 30 म्हणजे तुमचा काय असतो? कॉस 60. साइन 90 म्हणजे सॉरी कॉस 90 म्हणजे तुमचा साइन 90 असतो. ओके. त्याचबरोबर आता मगाशी आपण फॉर्म्युला काय बघितला होता? टॅन थिटा काय असतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे ह्या दोघांचा सगळीकडे रेशो घेत जायचा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅन थिटा काय झाला? 0/1. 0ला आपण कोणत्याही नंबरने 0 कोणत्याही नंबरला डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय असतो? 0च असतो. ओके. म्हणजे तुमचा टॅन 0 झाला. आता 1/2 अपॉन √3/2 कसं येतं बघा? साइन थिटा अपॉन कॉस थिटा करायचं आहे. √3/2 हे जर रेसिप्रोकल घेतला आपण 2/√3, 2 टू गेट कॅन्सल म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली? 1/√3. तसा सिमिलरली 1/√2 1/√2 दोन्ही पण गेले. हा झाला 1. साइन 60 किती येणार आहे? ह्याच पद्धतीने सगळं सॉल्व्ह करत जाणार आपण. साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपली व्हॅल्यू आहे ना, म्हणजे आपण काय घेतला? √3/2 डिवायडेड बाय 1/√2 म्हणजे √3/2 मल्टिप्लाय बाय 2/1. 2 टू कॅन्सल म्हणजे √3 ची व्हॅल्यू आली. इथे आपण लिहिला √3. आता 1/0, 0 जर डिनॉमिनेटरला असेल तर डेफिनेटली त्याची व्हॅल्यू काय असते? नॉट डिफाईन असते. कारण डिवाइडला जर 0 असेल तर आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउटच करू शकत नाही. ह्याला तुम्ही नॉट डिफाईन ही लिहू शकता किंवा इन्फिनिटी सुद्धा लिहू शकता. ओके. आता सिमिलरली तसाच जो तुमचा आता वरती आपण काय घेतला? साइनची जी व्हॅल्यू आहे त्याचा उलटा सिक्वेन्स कोणाला दिला? आपण कॉसला दिला. आता टॅनचाही सेम करायचा. जो टॅनचा सिक्वेन्स आहे त्याचा उलटा सिक्वेन्स आपण द्यायचा इथे कॉटला. म्हणजे ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट नॉट डिफाईन असं उलटा सिक्वेन्स फक्त ह्याला देत जायचं. बाकीचं काहीही लक्षात ठेवायची गरज नाही. झाला. कॉट थिटाची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. म्हणजे फक्त आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू माहित असेल तर पूर्ण आपण चार्ट आरामात बनवू शकतो.
त्यानंतर आपल्याला सेक थिटा काय मिळणार आहे? सेक थिटा आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता. सेक थिटा असतो 1 कॉस थिटा. म्हणजे कॉसच्या जेवढ्या व्हॅल्यू असेल त्याच्या फक्त आपण रेसिप्रोकल करत जायचा, फक्त इन्व्हर्स उलटा करत जायचा. म्हणजे हा 1 आहे तर डेफिनेटली हा पण 1 आहे. हा उलटा ज्या व्हॅल्यू असेल त्याच्या फक्त सगळ्या रेसिप्रोकल घ्यायच्या आहेत. त्याचा इन्व्हर्स करा, उलटा करा. √2/2 म्हणजे ह्याला √2 लिहू शकता तुम्ही. √2/1 हा काय असतो? √2च असतो. आणि हा 2/1 म्हणजे 2. आता इथं परत 1/0 झाला कारण 1/cos सेक आहे आणि 1/0 कधी व्हॅल्यू असते का? डिवाइडला 0 असेल तर व्हॅल्यू त्याची नॉट डिफाईन असते. मग आपण तिला ते नॉट डिफाईन. आता सेम प्रोसिजर इथे पण सेम. जसं साईनचा उलटा सिक्वेन्स आपण कॉसला दिला, तसाच आता कॉसचा उलटा सिक्वेन्स आपण देणार, साईनला देणार, कॉसेकला देणार किंवा 1/sin सुद्धा तुम्ही करू शकता. एक तर ह्याचा उलटा सिक्वेन्स द्या किंवा 1/cos सॉरी 1/sin म्हणजे तुमचा कोसेक आहे. तसं केलंय तरीही चालेल. मग आता ह्याचा उलटा सिक्वेन्स द्या किंवा ह्याचा 1/0 नॉट डिफाईनच येणार. 1/2/1 किंवा ह्याचा सिक्वेन्स हेच आन्सर येणार तुमचं 2. हा √2 झाला. इथे 2/√3. बघा एक तर तुम्ही साईनचा रेसिप्रोकल ही देऊ शकता किंवा ह्याचा उलटा सिक्वेन्स व्हॅल्यू तुम्हाला सेमच येणार आहेत. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि 1/1 आन्सर झाले 1. अशा इझी पद्धतीने तुम्हाला पूर्ण साईन कॉस टॅन याची व्हॅल्यू ही आरामात फाइंड आउट करता येते. फक्त आपण कशाची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे? साईनची. आणि साईनची तर फारच इझी आहे. आपण 30, 60, 90 आणि 45, 45 यूज करून साईनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आणि जरी फक्त नॉर्मली अशी लक्षात जरी ठेवली तर त्याच्या आधारावर आपल्याला पूर्ण हा चार्ट बनवता येतो, लक्षात ठेवता येतो. ह्याच्यामध्ये पूर्ण पाठ करायची, लर्न करायची काहीच गरज नाही. ओके. तर ह्या बेसवर मी तुम्हाला थोड्या आपण एक्झाम्पल्सही ट्राय करूया. चला. हा चार्ट इथेच असाच असू दे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ टू sin 30 प्लस cos 60 प्लस tan 45 डिग्री. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय काय दिलेलं आहे? 2 sin 30 प्लस cos 60 प्लस tan 45. पहिला आपण आहे तसं लिहून घेऊया. टू sin 30 करा प्लस cos 60 डिग्री प्लस tan 45 डिग्री घेतला इथे. ओके. आता sin 30 डिग्री. sin 30 डिग्री कोण आहे आपला? 1/2 आहे. म्हणजे 2 × 1/2 झाला. प्लस cos 30 डिग्री किती cos 60 कोण आहे आपला? 1/2 आहे. आणि प्लस tan 45 किती आहे आपला? 1 आहे. प्लस 1. आता 2 to get cancel. 1 + 1/2 प्लस 1 2 + 2 मिळाला आपल्याला आन्सर 5/2. म्हणजे ह्याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला आली 5/2. आणि फक्त खाली तुम्हाला आन्सर याचं कम्प्लीट करायचं आहे. असं अर्धवट आन्सर सोडायचं नाही. तसं सोडलं तर तुमचा 1 मार्क्स हा कट होतो. मग इथे फक्त खाली तुम्ही आन्सर कम्प्लीट करणार आहात. 2 sin 30 डिग्री प्लस cos 60 डिग्री प्लस tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. हे फक्त तुम्हाला असं इथे कम्प्लीट करायचं आहे. सॉरी 1 नाहीये 5/2 आहे. 45 डिग्री इज इक्वल टू 5/2. हे फक्त तुम्हाला असं लिहायचं आहे. आता ह्याच्या आधारावर तुमचा कोणताही क्वेश्चन असू दे, फक्त हा चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आहे. फक्त साइनची व्हॅल्यू लक्षात असेल तर आपण कुठल्याही व्हॅल्यू बनवू शकतो आणि त्यानुसार फक्त आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. ओके. आता त्याचबरोबर अजून आपण ह्याच्यामध्ये एक पार्ट बघितला होता. एक आयडेंटिटी आपण बघितली होती. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके. आता बघा आपल्याला ते प्रूफ करायचं आहे. काय दिलेलं आहे? प्रूव्ह दॅट sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आधी मी काय करते? LHS करते. LHS काय आपला? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. तर आता एक मी काय करते आधी एक ट्रायंगल पण ड्रॉ करते. त्याच्यामध्ये सेम मी आता PQRच घेते. PQR हा आपण एक ट्रायंगल घेतला. PQR हा 90 डिग्री आहे. आता समजा हा तुमचा
पी ते थिटा डिग्री आहे, थिटा आहे. आपल्याला प्रूफ करायचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 1. आता ह्याच्यामध्ये बघा साइन थिटाची तुमची व्हॅल्यू काय असणार आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, बरोबर. मग आता अपोजिट साइड कोण आहे? हा अपोजिट साइड आहे. हायपोटेनियस हा आहे, हायपोलिते हायपोटेनियस हा आहे, आणि हा कोण आहे तुमचा? ऍडजसंट साइड आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेले आहे, लक्षात असू दे. ओके. आता साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड आपण हायपोटेनियस, मग इथे मी काय करते? साइन थिटाची व्हॅल्यू लिहिते. अपोजिट साइड कोण आहे तुमचा? क्यू आर अपॉन पी आर होल ब्रॅकेट स्क्वेअर केला, प्लस आता कॉस स्क्वेअर थिटा काय असतो आपला? कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे तुमचा पी क्यू अपॉन कोण हा पी आर स्क्वेअर येणार, म्हणजे इथे लिहिले मी पी क्यू अपॉन पी आर स्क्वेअर केले. ओके. म्हणजे तुमचा इथे झाला क्यू आर स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. आता बेस जर सेम असेल तर आपण डेफिनेटली न्यूमिरेटरची ऍडिशन करू शकतो, म्हणजेच मी इथे लिहिले पी आर क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. मग आता ह्याच्यानुसार पायथागोरस थेरम काय सांगतो आपला बघा. पायथागोरस थेरम नुसार पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर वन साइड स्क्वेअर हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर असते का? युझिंग पायथागोरस थेरम. म्हणजेच तुम्हाला पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर मिळाला का? याच्यामध्ये जर मी पायथागोरस थेरम यूज केले तर तुम्हाला काय मिळणार आहे? युझिंग पायथागोरस थेरम पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर मिळेल, बरोबर. मिळेल की नाही? मग आता पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी ते पी आर स्क्वेअर ठेवू का? येस, चालेल. म्हणजे पी आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर हे कसं आलं? बाय पायथागोरस थेरम आलं. हे पायथागोरस थेरम नुसार आपल्याला मिळालं. म्हणजे पी आर स्क्वेअर गेट कॅन्सल. पी आर स्क्वेअर आपल्याला काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजेच काय झाला? 1 मिळाला आपल्याला. ह्याचाच अर्थ काय झाला? आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्रूफ झाला का? येस, डेफिनेटली झाला. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे याच्यामध्ये प्रूफ झालं. हा असा अतिशय इझी असणारा चॅप्टर आहे. फक्त ह्या चॅप्टरमध्ये आपण दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवतो, साइन थिटा आणि कॉस थिटा, आणि त्या आधारावर सगळे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. बाकीचे कोणतेही फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही, म्हणजे पाठ करायची गरज नाही, लक्षात तर ठेवावंच लागणार आहे, पण ते असं रट्टा मारून पाठ करायचं असतं ना, त्याची काही गरज नाही. फक्त सिंपल ट्रिक्स हे आहेत की तुमचा कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा असेल, किंवा साइन थिटा इज इक्वल साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, cos 90 minus theta is equal to sin theta, tan theta multiply by 1 upon tan 90 minus theta is equal to 1. ह्या फक्त छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि अतिशय इझी हा चॅप्टर आहे. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर नक्कीच आवडला असेल आणि नक्कीच समजलाही असेल. आणि जर तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल तर डेफिनेटली तुम्ही एक लाईक करू शकता, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा. ओके, म्हणजे नेक्स्ट अपडेट्स तुम्हाला खूप लवकर मिळतील. थँक्यू.